नमस्कार, माझं नाव पराग जोगळेकर. मी ठाण्यामध्ये सिझल देसी नावाचं एक रेस्टॉरंट चालवतो. आज आपण एक हेल्दी रेसिपी बघणार आहोत, समर सॅलड. ज्याच्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूयात. हे मी आधीच कट करून घेतलेलं गाजर, लाल पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची, कांदा आणि क्युकुंबर असे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे थोडेसे सॅलडसाठी लागणारे जर काही इन्ग्रेडियंट्स बघितले तर हे रोजमेरी आहे, हे थाईम आहे आणि हे ओरेगॅनो आहे. हे तिन्ही हर्ब्स आहेत. तर आपण सॅलडला त्याला थोडंसं फ्लेवरिंग देण्यासाठी आणि त्याला थोडंसं पेप करण्यासाठी म्हणून आपण हे तिन्ही वेगवेगळ्या प्रकारात थोडेसे वापरणार आहोत. हे गार्निशसाठी पार्सली आहे, हे लिंबू आहे, पेपर आहे, सॉल्ट आहे आणि तेल. तर सुरू करूयात विथ आईसबर्ग लेट्यूस. आपण आईसबर्ग लेट्यूस थोडासा कट करून घेणार आहोत. थोडंसं क्रंची ठेवण्यासाठी म्हणून आईसबर्ग आपण घरात जेव्हा यूज करणार असू त्यावेळेला तो आपण थोडंसं आईस वॉटरमध्ये घालून ठेवू शकतो. तर आईस वॉटरमध्ये घातल्यानंतर तो संपूर्ण लेट्यूस जो आहे तो क्रंची होतो. तर आपण बनवूयात थोडंसं ड्रेसिंग. त्याच्यामध्ये ऑइल, लिंबाचा ज्यूस आहे. लिंबाचा ज्यूस नसेल तर आपण व्हिनेगर पण यूज करू शकतो, पण आम्ही फ्रेश लिंबाचा ज्यूस वापरला आहे. व्हाईट पेपर पावडर, सॉल्ट, थोडंसं तिन्ही जे काही आपले हर्ब्स आहेत ते हर्ब्स याच्यामध्ये थोडेसे मिक्स करायचे. ओरेगॅनो, थाईम आणि रोजमेरी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं क्रश करावं, त्यामुळे ते हर्ब्स जे आहेत त्या हर्ब्सचं एक फ्लेवरिंग लागेल. मग त्याच्यानंतर याच्यात आपण लेट्यूस मिक्स करून घेणार आहोत आणि त्या लेट्यूसला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हा समर सॅलडसाठी हा लेट्यूसचा आपला बेस होतो. हे आपण लेट्यूस थोडंसं बाजूला ठेवूयात आणि हे जे काही आपले व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यासाठी लागणार आहे त्याला पण आपण ड्रेसिंग करूयात. तर व्हेजिटेबल्स, थोडंसं ऑइल, लिंबू ज्यूस, व्हाईट पेपर, सॉल्ट आणि परत थोडेसे सगळे हर्ब्स. आणि आता हे सगळं प्रेझेंट करताना आपण एक वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट करणार आहोत. त्याच्यामध्ये एक प्लेट घेऊन खालती आपण सगळा लेट्यूस घालणार आणि मग त्याच्यावरती ही व्हेजिटेबल्स. तसं आता ह्याच्यावरती गार्निश करण्यासाठी म्हणून आपण थोडेसे हर्ब्स जे काही आहेत ते थोडे एकत्र करून मग ते चॉप करणार आहोत. चॉप करून थोडंसं गार्निश म्हणून होतं ते. आणि ग्रीन, एकदम ग्रीन हवं आपल्याला त्याच्यासाठी म्हणून थोडीशी पार्सली घालणार आहोत. तर रेडी आहे आपलं समर सॅलड, ज्याच्यावरती आपण मिक्स हर्ब्स जे चॉप केलेले आहेत ते गार्निश म्हणून घातलेले आहेत. आहे की नाही इंटरेस्टिंग? एकदम कलरफुल पण आहे. त्याच्यामध्ये लाल कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकम, येलो, आपला जो लेट्यूस आहे तो एकदम ग्रीन आहे. आपण लेट्यूस क्रंची करण्यासाठी म्हणून मी जसं आधी सांगितलं की तो आईसमध्ये घालून मग ह्याच्यावरती घालावं. आपल्याला एकदम संपूर्ण सॅलड एकदम क्रंची मिळेल आणि एकदम हेल्दी सॅलड, प्रेझेंटिंग समर सॅलड.